Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. लोकसभेच्या निवडणुकीचं सध्या रणांगण जे आहे ते तापलेलं आहे, आपण ते बघतोय। आणि लोकसभा निवडणुकीच्या जे जागा वाटप होतं त्या जागा वाटपावरून आपण महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जो संघर्ष झालाय तो उघड्या डोळ्यांनी बघितलाय। युती असो किंवा आघाडी असो, दोन्हीकडे तीन प्रमुख पक्षांमध्ये या जागांसाठी टोकाचा संघर्ष होताना लोकसभा निवडणुकीच्या या पूर्ण चित्रामध्ये आपल्याला दिसून आले। मात्र लोकसभेच्या निवडणुका सुरू असतानाच आतापासूनच विधानसभेची फील्डिंग प्रत्येकच पक्षाकडून सुरू झाली आहे। विचार करा, लोकसभेला 48 जागांमधल्या काही जागांवरचा खल मिटवताना प्रत्येकच पक्षातल्या नेत्यांना नाकेनऊ आल्याचं चित्र दिसून आलं होतं। काही ठिकाणी यावरून इच्छुकांनी बंडखोरी सुद्धा केल्याचं पाहायला मिळालं। विधानसभेला तर 288 जागांचा विषय असणार आहे, त्यामुळे ही लढाई किती रंजक असेल हे पाहण्यालायक असणार आहे। आणि याच लढाईचा टीझर लोकसभेच्या प्रचार सभांमधून दिसायला सुद्धा लागलाय। काही प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करायला सुरुवात केली आहे। आतापासूनच लोकसभेच्या मतदारसंघांमध्ये युतीमध्ये संघर्ष सुरू होतोय का असं चित्र काही सभांमधल्या भाषणांवरून दिसून येते। महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अनेक ठिकाणी धुसफूस असल्याचं चित्र सुद्धा या निमित्तानं उघड झाले आणि ते दिसून सुद्धा आले। बड्या नेत्यांकडून जरी एकीनं काम करण्याची भाषा युती आणि आघाडीमध्ये माध्यमांसमोर वापरली जात असली तरी स्थानिक लेवलला मात्र बऱ्याच ठिकाणी हा संघर्ष सुरू असल्याचं दिसून येते। आता लोकसभेचा हा सगळा गोंधळ सुरू असतानाच विधानसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा संघर्षाची चिन्ह दिसायला लागली आहेत। खास करून सध्या तरी 2 जागांवर याची ठिणगी पडल्याचं दिसून आलंय। हे 2 मतदारसंघ नेमके कोण आहेत आणि लोकसभेच्या या सगळ्या गोंधळामध्ये विधानसभेच्या जागांवरून नेमकं कशी ठिणगी पडायला सुरुवात झाली आहे हेच आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक। तर यातला पहिला मतदारसंघ जो आहे तो आहे इंदापूर। इंदापूर मतदारसंघामध्ये हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे या दोघांमधला संघर्ष नवा नाहीये। लोकसभेसाठी हर्षवर्धन पाटलांनी वरिष्ठांचे आदेश मानत सुनेत्रा पवारांसाठी काम करण्याचे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिले होते। अर्थात त्यांनी तिथं किती काम केलंय हे येत्या 4 जूनलाच समोर येणार आहे। लोकसभेला अजितदादांना मदत करण्याआधी हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या फॅमिलीनं बऱ्याच गोष्टी क्लिअर करून घेतल्या होत्या। पाटलांच्या कन्या अंकिता पाटील यांनी जो आम्हाला विधानसभेत मदत करेल त्यालाच आम्ही लोकसभेसाठी मदत करू असा इशारा सुद्धा दिला होता। 2024ला हर्षवर्धन पाटील हेच इंदापूर विधानसभा मतदारसंघ लढणार असल्याचं त्यांचे सुपुत्र राजवर्धन यांनी सुद्धा आधीच सांगून टाकले। आम्ही आधी महाविकास आघाडीत होतो, मात्र आता महायुतीत आहोत। यांनी मागील 3 वेळेस आम्हाला शब्द देऊन फिरवलेला आहे, आमची फसवणूक केलेली आहे, आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे। यावेळेचे जे कोणी उमेदवार असतील, आमचं जे कोणी विधानसभेत काम करतील त्यांचंच आम्ही लोकसभेला काम करू असं अंकिता पाटलांनी सांगितलं होतं। आता अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे हे इंदापूरचे सध्याचे आमदार आहेत। त्यांनी हर्षवर्धन पाटलांना पराभूत केलं होतं। हर्षवर्धन पाटलांच्या मुलांनी ही स्टेटमेंट केल्यानंतर यावर आता नवीन जनरेशनला लगेच उत्तर देण्याचं काही कारण नाही असं म्हणत अजित पवारांनी त्यावेळी वेळ मारून नेली होती। लोकसभेसाठी जरी दादा आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये पॅचअप झाल्याचं दिसत असलं तरी या सगळ्या पॅचअपच्या पाठीमागं महत्त्वाचा रोल होता तो देवेंद्र फडणवीसांचा। फडणवीसांनी स्वतः इंदापूरमध्ये येऊन हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांची समजूत घातली होती आणि त्यांना बरेच शब्द सुद्धा दिले होते। त्यानंतर दादांसाठी पाटलांनी इंदापूरमध्येच एक मेळावा आयोजित केला। या मेळाव्यातही हर्षवर्धन पाटलांच्या काही कार्यकर्त्यांनी जाहीर नाराजी आपली बोलून दाखवली होती। मात्र शेवटी पाटलांनी फडणवीसांमुळे दादांशी पॅचअप केलं आणि सुनेत्रा पवारांसाठी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ताकद लावली। आता हर्षवर्धन पाटील हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत, त्यामुळे पाटलांनी केलेल्या मदतीमुळे समजा जर अजितदादांनी त्यांना ढील दिलीच तर दत्तात्रय भरणे यांचं मात्र इंदापूरमध्ये अवघड होऊन बसणार आहे असं चर्चा सध्या सुरू आहे। त्यामुळे भरणे काही दुसरा निर्णय घेतात का याकडे सुद्धा लक्ष लागून असणार आहे। आता दुसरा जो मतदारसंघ आहे तो बीडमधला आष्टी। त्याचं झालंय असं की नगरला सुजय विखेंसाठी एक सभा झाली।
या सभेसाठी फडणवीस स्वतः आले होते। निलेश लंकेंच्या विरोधामध्ये जामखेडमध्ये ही सभा झाली। या सभेला राम शिंदे आणि सुरेश धस आवर्जून तिथं उपस्थित होते। यावेळी फडणवीसांनी सुजय विखेंचं कौतुक करताना त्यांच्यासाठी मतं तर मागितलीच, पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 2 लाडक्या शिलेदारांचं सुद्धा प्रमोशन फडणवीसांनी तिथं करून टाकलं। तुम्ही मला आमदार खासदार द्या, मी तुमची सगळी स्वप्न पूर्ण करतो असं म्हणत फडणवीसांनी कर्जत जामखेडमधून आमदार प्राध्यापक राम शिंदे तर शेजारच्या आष्टीमधून आमदार सुरेश धस यांची नावच विधानसभा निवडणुकीसाठी घोषित केलेत। विशेष म्हणजे आष्टीमध्ये अजित पवारांच्याच नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे हे आमदार आहेत। तरी देखील फडणवीसांनी आष्टीमधून आगामी विधानसभेसाठी धस यांच्या नावाची जणू घोषणाच करून टाकली। फडणवीसांच्या या विधानानं महायुतीमध्ये मिठाचा खाडा पडल्याची चर्चा आष्टी मतदारसंघामध्ये सध्या तरी सुरू झाली आहे। लोकसभेच्या निवडणुका अजून सुरूच आहेत। लोकसभेला अन्याय झालेल्यांची यादी युती आणि आघाडीमध्ये मोठी आहे। विधानसभेला अजून किमान 4 ते 5 महिन्यांचा टाइम आहे। अशात युतीतील विधानसभेच्या जागांवरून धुसफूस समोर येऊ लागले। त्यामुळे हा तर केवळ ट्रेलर आहे, पिक्चर तो अभी बाकी है असंच राजकीय विश्लेषक सध्या सांगत आहेत। आपल्याला या सगळ्या चित्राबाबत नेमकं काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही जर मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।